हर्षवर्धन सईला फोन करून विचारतो की सई तू कोणासारखी दिसते. सई म्हणते की मला माहित नाही. हर्षवर्धन म्हणतो की विचार तुझ्या पप्पाला, मग तू त्याची मुलगी आहेस ना. तर सई आता सागरकडे येते आणि सागरला, पप्पा मुक्ताई मला म्हणाली की मी मम्मा सारखी दिसते, पण मी तर तुझी मुलगी आहे ना पप्पा, मी दिसते ना तुझ्यासारखी, सांग ना काहीतरी पप्पा, बोल ना काहीतरी. असं जेव्हा सई म्हणत असते तेव्हा सागरला राग अनावर होतो आणि सागर पुन्हा सईला ढकलून देतो. तिला आठवत असतं की तो सागर तिला काय काय बोललाय आणि तो सगळा राग ना तिला काढायचा असतो. ती लिफ्ट मध्ये जाते आणि स्वतःशीच बोलत असते की काय समजतो कोण हा सागर कोळी, मला म्हणतो का की दारू प्यायली होतीस का म्हणून. हा स्वतः माणूस दारूच्या नशेत असतो आणि मला बोलतोय. आणि काय माझं नाव त्याने लेक्चर गोखले म्हणून सेव्ह केलंय. आता ह्या नापास बाबाचं मी प्रमोशन करणार. मनसोक्त सागरवर चिडून घेते आणि मग कशी बशी शांत होते आणि म्हणते की कडू कोळ्या आय एम रेडी, आणि असं म्हणून आता लिफ्टच्या बाहेर पडते आणि मगच घरामध्ये जाते. तर इकडे मिहीर हा विचार करत असतो की दादूसला नक्की काय झालंय, म्हणजे तो कधी असं वागत नाही, एवढी का चिडचिड वाढली असेल त्याची. मी एक काम करतो, मी घरी फोन करून बघतो. तर इकडे बापू इंद्राला म्हणत असतात की इंद्रा अगं काय करतेस तू, की अगं हे काय शिवतीयस, हे शिवायचं नसतं, ती फाटलेली नाहीये, ती फॅशन. इंद्रा म्हणते की हो डोंबल्याची फॅशन माहितीये मला. तितक्यातच बापूंना मिहीरचा कॉल येतो. मिहीर बापूंना विचारतो की बापू दादूसला काही झालंय का, म्हणजे जरा चिडचिड करत असतो. तेव्हा बापू म्हणतात की अरे आम्हालाही काही कळत नाहीये, जेव्हापासून तो पार्टीतून आलाय ना तेव्हापासून अशी चिडचिड करतोय. मिहीर म्हणतो की अहो ते मुक्ताला अवॉर्ड मिळणार आहे ना. तेव्हा बापू म्हणतात की काय मुक्ताला अवॉर्ड मिळणार आहे, अरे ही तर खूप आनंदाची बातमी आहे, पण आम्हाला. मिहीर म्हणतो की अहो जस्ट कॉल आला होता आता, तुम्हाला सांगेलच ती बिचारी म्हटली की फंक्शनला येशील का म्हणून, हा तर चिडला तिच्यावर. बापू म्हणतात की लग्नापर्यंत बरा होता, परत आता चिडचिड करायला लागलाय. मुक्ता म्हणते की ऑफकोर्स शिवायचे असतात. इंद्रा म्हणते की ही बघ ही जीन्स मग शिवायची नसते का. तेव्हा मुक्ता हसते आणि म्हणते की अहो मम्मी ही जीन्स नसते शिवायची, ही डॅमेज जीन्स असते, ही फॅशन आहे आजकालची. इंद्रा विचारते की मग तू कशाला आली होतीस. तेव्हा मुक्ता सांगते की ऍक्च्युली मी तुम्हाला सांगायला आले होते की मला एक अवॉर्ड जाहीर झालाय. मिहीर हे सगळं कॉलवर ऐकत असतो. इंद्रा म्हणते की काय बापरे, म्हणजे ते फिल्म स्टारला अवॉर्ड देतात तसं, आणि कोणाच्या हस्ते तुला अवॉर्ड मिळणार आहे. बापू म्हणतात की काय बोलतेस तू, आता आपल्या पोराला जेव्हा अवॉर्ड भेटला तेव्हा कुठला फिल्म स्टार आला होता. तेव्हा बापू मुक्ताला सांगत असतात की सुनबाई माझ्या सुरमईचे काटे असे मधून मधून टोचत असतात, पण जाऊ दे तू एवढं लक्ष नको देऊस तू. बापू म्हणतात की बरं अभिनंदन, तुला एवढं छान अवॉर्ड मिळतंय. तर मुक्ता म्हणते की हो बापू, मी सगळ्यांना इन्व्हाइट केलंय ह्या फंक्शन मध्ये, त्यामुळे सगळ्यांनी यावं अशी माझी इच्छा आहे, मम्मीनी सुद्धा यावं. विचारतात की आणि कुठे होणार आहे हे फंक्शन. तेव्हा मुक्ता सांगते की जे युनिक पार्क हॉटेल आहे ना तिथेच होणार आहे. मी क्लिनिक मधून तर वेळेत येईल, तुम्ही पण घरून वेळेत पोहोचा. ओके. एवढं बोलून आता मुक्ता तिथून निघून जाते. इकडे स्वाती इंद्राला विचारत असते की मम्मी सांग काय काय आणू. त्यावर इंद्रा म्हणते की एक काम कर, 8 खापरी पापलेट आण, 15 किलोची सुरमई आण आणि टोपलीभर झिंगा आण. सागरला खूप आवडतं ना म्हणून. कोमल म्हणते की मम्मी माझ्यासाठी मांदेली सांग ना. इंद्रा म्हणते की का बस मांदेली काय खातेस, झिंगा खायचा, मांदेली नाही खायची. तर तेवढ्यातच इंद्राची मैत्रीण शेवंता हिचा आवाज येतो की आहे का घरात माझी विश्वसुंदरी. स्वाती पटकन दरवाजा उघडते तर शेवंता आलेली असते. शेवंताला बघून आता इंद्रा खूप खुश झालेली असते. इंद्रा म्हणते की गप्प बसा, मी नाही गायब झाली, तूच गायब झाले. माझ्या सागरचं एवढं मोठं लग्न झालं, 4 दिवस आम्ही नाचत होतो, दादू सुद्धा आला होता, पण तू काय आली नव्हतीस. शेवंता सांगते की अगं गावी आम्ही 3 बोटी घेतल्या ना, त्यामुळे त्याच्यासाठी गेलो होतो आम्ही. बरं तुम्ही फोटो तर काढलेत ना. इंद्रा म्हणते की अगं फोटो सोड, अख्खा अल्बम काय, व्हिडिओ काढलाय व्हिडिओ. शेवंता स्वातीला म्हणते की स्वाते तू मच्छी आणायला चालली आहेस का, माझ्या वाट्याची पण घेऊन ये. मग बांगडा रावस सगळं काही ती माशांची नावं सांगते. इंद्रा म्हणते की काय ग तू आता एवढं स्वातीला आणायला लावणार का. स्वाती म्हणते की ठीक आहे मम्मी मी घेऊन येते. शेवंता म्हणते की इंद्रा ऐक ना, आपण एक काम करूयात का, ती पार्टी ठेवणार होतो आपण, ती तुझ्या घरी ठेवूयात का. माझ्या घरी नेमकं अगं पेस्ट कंट्रोलचं काम चालू आहे. स्वाती म्हणते की मम्मी हो म्हण ना ग, त्या मुक्ताच्या हातचं गोडधोड खाऊन खूप कंटाळा आलाय. म्हणते की बरं स्वाती तुझ्यासाठी हो म्हणते मी. ती शेवंताला विचारते की कोण कोण येणार आहे पार्टीत. तेव्हा शेवंता सांगते की अगं माझ्या त्या भिशीतल्या मैत्रिणी आहेत ना त्या सगळ्या येणार आहेत. शेवंता म्हणते की अगं ऐक ना, तुझ्या त्या विहीनबाईलाही बोलव पार्टीला. तर इंद्रा म्हणते की बाई नको ती खूप बोर करते. हा सीता म्हणते की अगं मम्मी बोलूयात ना ग आपण, मज्जा येईल फार. संगीता तिची ऍक्टिंग करून दाखवत असते की विहीनबाई कशा बोलतील की अहो काय हे आणि कसे दागिने घातले हे आणि किती ती झगमग. शेवंता म्हणते की आणि हा आम्ही त्यांचा डान्स सुद्धा बघितलाय, मस्त आपल्या ग्रुपवर व्हायरल झाला होता, तुम्ही मिहिकाला घेऊन जा. मिहिका म्हणते की नाही मी कशाला जाऊ. कोमल म्हणते की अहो तुम्ही येऊन तर बघा, पार्टी तुम्ही परत कधी मिस
मिसच करणार नाही. मी या हा नक्की असं म्हणून आता कोमल तिथून निघून गेलेली असते तर मीही का हसत असते आणि माधवीला म्हणते की मग काय घालणार आहेस तू पार्टीमध्ये आज. माधवी म्हणते की बाई मी नाही जाणार आहे त्या पार्टीला आणि तुला माहितीये ना ती इंद्रा कोळी कशी आहे, तिच्या पोटात काहीतरी काळवेळ असणारच आहे. म्हणजे तिला मला तिथे बोलवायचं असेल आणि त्या बायकांसमोर माझा अपमान करायचा असेल. तर आता सगळ्या बायका ह्या इंद्राच्या घरी जमलेल्या असतात. सर्व एकदम भरगच्च दागिने आणि रंगीबेरंगी साड्या घालून आलेल्या असतात. तितक्यातच माधवी आपली साधी सिंपल तिथे येते. माधवीला बघितल्यावर इंद्रा ओरडायला लागते आणि आता माझी विहीनबाई आली, माझी विहीनबाई आली. माधवी म्हणते की हो आहे माझ्याकडे दागिने, परंतु आम्ही ग्राम मध्ये दागिने घेतो, किलो मध्ये नाही घेत. तर तेवढ्यात संगीता आणि इंद्रा सर्वांसाठी मच्छी बनवून आणलेली असते. वेगवेगळे मच्छीचे प्रकार त्यांनी बनवून आणलेले असतात आणि हे बघून माधवी मात्र नाकावर हात ठेवते. तिने माधवीसाठी आळूची वडी बनवलेली असते. संगीता सांगते की आता खाऊन वगैरे झालं की मग आपण छान गेम खेळूयात.